आपल्याला सुद्धा आपल्या भावाला स्वतः बनवलेली राखी बांधायची आहे का? ह्या येणाऱ्या राखी पौर्णिमेला. तर मग आपले स्वागत आहे ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात. तर चला मग आज बनवूया 3 वेगवेगळ्या डिझाईनच्या मोत्यांच्या राखी, खास आपल्या लाडक्या भावांसाठी. आज आपण राखीची 3 डिझाईन्स बघणार आहोत आणि तिन्ही राखीच्या डिझाईन्समध्ये आपण मोत्यांचा वापर करणार आहोत. कसा ते बघूया. आजच्या आपल्या पहिल्या डिझाईनसाठी आपण पुठ्ठ्याचा बॉक्स वापरतोय. त्या बॉक्सचे आपल्याला हवे ते आकार कापून घेणार आहोत आपण. या ठिकाणी मी सर्कल कापताना आपण बघत आहात. तर अशा प्रकारे पुठ्ठ्यावर आपल्याकडे जर एखादं झाकण असेल तर त्या झाकणाच्या आकाराचे आपल्याला हवे तसे आकार आपण कापून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी सर्कल कट केला. असेच आपण स्क्वेअर कट करू शकता किंवा हेक्सागॉन कट करू शकता. जो आकार आपल्याला बरा वाटेल तो आकार आपण कट करूया. आजच्या ह्या राखीसाठी आपल्याला जसे पुठ्ठ्याचे आकार लागणार आहेत तसंच फेविकॉल लागणार आहे. कपड्याचा जो फेविकॉल येतो तो आपण वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला कुंदन चिटकवायचे आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, एक पेन घेणार आहोत आणि त्याच्या टोकाला कोणताही ग्लू लावणार किंवा मग बाजारात रेडीमेड असे ग्लू पेन भेटतात ते आपण वापरणार. म्हणजे आपल्याला फेविकॉलच्या मदतीने कुंदन अशा प्रकारे चिटकवता येतील. आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलवर आपण अशीच घरच्या घरी बनवता येतील अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो. तसेच आपण शिवणकामाचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघत असतो. तर इथे आपले कुंदन लावून झालेले आहेत आणि हे बघा, कुंदन लावून आपल्या राखीचा जो मधला भाग असतो डेकोरेटिव्ह भाग तो आपण तयार केला. आता बाजूला पुठ्ठा दिसत आहे म्हणून आपण त्या बाजूंना सर्कलच्या ग्लू लावून घेतला आणि त्या ग्लू लावलेल्या सर्कलच्या बाजूंवर कडांवर अशा प्रकारे दोरा चिटकवून घेत आहोत आपण. म्हणजे आपला पुठ्ठ्याची जी आउटर साइड आहे ती छान दिसणार आहे. तर या ठिकाणी उलनचा दोरा आपण घेतलेला आहे आणि त्या टोकाला थोडा फेविकॉल लावून ते टोक टोकदार करून घेतलं. म्हणजे त्या टोकांना थोडासा कडकपणा पण येतो, कारण या ठिकाणी सुई न वापरता आपण मोती ओवणार आहोत, मोती गुंफणार आहोत. तर त्यासाठी आपण टोकं थोडीशी स्टिफ करून घेतलेली आहेत आणि आपलं जे सेंटर तयार केलं त्याला थोडा ग्लू लावून घेतला आणि असं त्या दोन आपण तयार केलेल्या उलनच्या दोऱ्यांच्या मधोमध आपलं सेंटर चिटकवून घेतलं ग्लूच्या मदतीने. आणि आता त्याला एक गाठ सुरुवातीला मारून घेतली आणि एक मोती आपण एका उलनच्या दोऱ्यामध्ये गुंफला आणि त्यातूनच दुसरा जो दोरा आहे उलनचा तो अपोजिट साइडनी त्याच मोत्यातून पास केला आणि असा आपला एक मोती गुंफला गेला आणि त्यानंतर पुन्हा एक गाठ मारून घेतली. म्हणजे आपला तो मोती सिक्युअर झाला. आणि आता आपल्या उलनच्या एका दोऱ्यामध्ये आपण 10 मोती ओवून घेत आहोत आणि अशीच 10 मोती आपण दुसऱ्या दोऱ्यामध्ये सुद्धा ओवून घेणार. दोन्ही बाजूंना 10-10 मोती ओवून घेतलेले आहेत. म्हणजे जर आपण 10 मोती ओवले तर दोन्ही बाजूंना 10. जर आपण जास्त ओवत असाल तर दोन्ही बाजूंना तेवढे सारखे सारखे मोती आले पाहिजे. त्यानंतर दोन्ही दोऱ्यांना गाठ मारून घेतली आणि पुन्हा एक मोती आपण एका दोऱ्यातून ओवला आणि दुसरा दोरा त्यातून अपोजिट डायरेक्शननी पास केला आणि गाठ मारली. म्हणजे असं आपल्याकडे तयार झालेला दिसतोय एक आकार. आणि त्याला ह्या आकाराला सिक्युअर करण्यासाठी शेवटी पुन्हा एक गाठ मारून घेतली दोन्ही दोऱ्यांना एकत्र करून आणि त्या दोन्ही दोऱ्यांच्या टोकाला सुद्धा एक गाठ मारली आणि ही जी टोकदार टोकं आहेत आपण तयार केलेली ग्लूच्या मदतीने ती कात्रीने कट केली. म्हणजे आपला असा एक आकार तयार झाला आणि दुसऱ्या बाजूलाही सेम प्रोसेस केली आणि ही तयार झाली आपली राखी डिझाईन नंबर 1. हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 1 आणि मोत्यांमुळे आपल्या राखीला अतिशय रॉयल लुक आलेला आहे. अतिशय सुंदर अशी घरच्या घरी आपण राखी तयार केलेली आहे. हे पहिलं डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, ओखास क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण घरच्या घरी बनवता येतील अशीच सगळी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन आणि कपड्याचे वेगवेगळे एक्सेसरीज, म्हणजे त्यामध्ये हेअर एक्सेसरीज सुद्धा आल्या, हे बघत असतो. आता या ठिकाणी सुरुवात करत आहोत डिझाईन नंबर 2 ची. त्यासाठी आपण 2 उलनचे दोरे घेतलेले आहेत. त्यांची टोकं टोकदार करून घेतली ग्लूच्या मदतीने. आपण जसं सुरुवातीला सांगितलं की ग्लू लावून टोकं टोकदार करून घेतली म्हणजे त्यातून मोती असे सहज पास होतात.
आता दोन्ही दोऱ्यांमध्ये एक एक मोती आपण ओवून घेतला आणि त्यानंतर एका दोऱ्यामध्ये एक मोती ओवला आणि त्याच मोत्यामधून दुसरा दोरा अपोजिट डायरेक्शननी पास केला. म्हणजे हा एक मोती दोन्ही दोऱ्यांमध्ये अशा प्रकारे गुंफला जातो आणि हे दोरे आपण आवळून घेतले तर आपल्याला अशा प्रकारे आकार दिसतो एक मोत्यांचा. आता पुन्हा तोच आकार रिपीट करणार. दोन्ही दोऱ्यांमध्ये एक एक मोती ओवणार आणि तिसरा मोती आपण कॉमन एका दोऱ्यातून ओवला आणि दुसरा दोरा पुन्हा त्याच मोत्यामधून अशा प्रकारे अपोजिट डायरेक्शननी पास करणार आणि असं आवळून घेतलं की पुन्हा तोच आकार तयार झाला. तर असा सेम आकार आपण रिपीट करणार आहोत आणि बघा आपले दोरे हलू नये म्हणून आपण आपल्या दोऱ्यांच्या टोकावर एक वजन ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्या घरी जेही अवेलेबल वजन असेल ते ठेवायचं म्हणजे हा दोरा हलत नाही आणि आपण व्यवस्थित आवळून आपलं हे डिझाईन तयार करू शकतो जेवढं लांब पाहिजे तेवढं. आता ह्या ठिकाणी तीच प्रोसेस मी 5दा रिपीट केली आणि त्यानंतर मात्र प्रत्येक दोऱ्यामध्ये 2-2 मोती ओवले आणि नंतर एक मोती घेतला आणि तो एक मोती दोन्ही दोऱ्यांमध्ये अशा प्रकारे गुंफून घेतला. म्हणजे आपल्याकडे असं 6 मोत्यांचा एक आकार तयार झालेला आपल्याला दिसत आहे. असा हा जो 6 मोत्यांचा आकार आहे तो आपण 3दा रिपीट करणार आहोत. म्हणून पुन्हा 2 मोती ओवून घेतले 2-2 दोऱ्यांमध्ये आणि एक मोती दोन्ही दोऱ्यांमध्ये कॉमन गुंफलेला आहे अशा प्रकारे. हे झालं दुसरा आकार आणि असाच आपण तिसरा आकार केला आणि त्यानंतर आपला जो दुसऱ्या टोकाला जो आकार आहे 3 मोत्यांचा तो करण्यासाठी एक एक मोती एकेका दोऱ्यामध्ये ओवला आणि त्यानंतर तिसरा मोती कॉमन दोन्ही दोऱ्यांमध्ये ओवला. तर असा आपला हा जो आकार आहे तो रिपीट करून घेणार आणि ही झाली आपली राखी तयार. आता हे डिझाईन आपण असंही राखी म्हणून वापरू शकतो. पण थोडी मला लांबी अजून वाढवायची म्हणून मी पुन्हा तो जो आपला आकार आहे 3 मोत्यांचा तो एकदा रिपीट करत आहे. एकेका दोऱ्यामध्ये एक एक मोती घेऊन आणि तिसरा मोती कॉमन ओवून घेतला आणि त्यानंतर एक गाठ मारून घेतली आणि त्या दोन्ही दोऱ्यांना पुन्हा एक गाठ मारून आणि दोन्ही दोऱ्यांना एकत्र आणून कॉमन एक गाठ मारून घेतली म्हणजे दोन्ही दोरे असे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या टोकांना दोन्ही दोऱ्यांच्या टोकांना एकत्र अजून एक गाठ मारली आणि शेवटची जी टोकदार आपण टोकं तयार केली ग्लूच्या मदतीने ती कट केली. म्हणजे आपली राखी अशी तयार झाली एका बाजूला. आता तसंच डिझाईन दुसऱ्या बाजूलाही हवंय. तर त्यासाठी एक मोती फक्त आपण ओवून घेतला म्हणजे जसं एक टोक आपण तयार केलं गाठ मारून तसंच या ठिकाणी एका मोत्यानंतर 2 गाठ आपण मारणार आणि एक गाठ कॉमन मारणार. तर असं डिझाईन आपलं सारखं तयार होईल. तर असं आपण एक मोती ओवल्यानंतर आपल्याला जेवढी लांबी पाहिजे तेवढी झाली म्हणून आपण गाठ व्यवस्थित मारून घेतली. दोन्ही दोरे एकत्र करून सुद्धा गाठ मारून घेतली आणि नंतर दोन्ही दोरांच्या टोकांना सुद्धा गाठ मारून एक्स्ट्रा जो आपला आपण ग्लूनही लावलेला टोकदार जो टोक आहे तो कट करून घेतला आणि अशी आपली झाली राखी तयार. आता ह्या राखीला अजून डेकोरेटिव्ह लुक आणण्यासाठी आपण सुईमध्ये दोरा ओवून घेतला. आता ही जी सुई आणि दोरा आहे ते म्हणजे आपण मोत्यांचे दागिने करताना जे वापरलं होतं तेच आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपल्याला बघण्यासाठी. दोरा व्यवस्थित आपण आपल्या उलनच्या दोऱ्याला जोडून घेतला. सुई दोरा गाठ मारून 2दा गाठ मारून व्यवस्थित सिक्युअर केला दोरा आणि त्यानंतर एका मोत्यातून पास केली सुई आणि नंतर एक्स्ट्रा जो दोरा आहे आपला सुई दोरामधला दोरा तो आपण कट केला आणि त्यानंतर आपण आपल्या सुईमध्ये ओवलेला आहे एक निळा क्रिस्टल बीड. ह्या ठिकाणी आपण जे मोती वापरलेत ते 4 mm साईजचे आहेत आणि म्हणून क्रिस्टल बीड हे आपण 3 mm साईजचे वापरलेत. एका मोत्यातून अशा प्रकारे सुई पास करायची त्यामध्ये क्रिस्टल बीड ओवायचं आणि सुई पुन्हा त्याच डायरेक्शननी पुढच्या मोत्यातून पास करायची. असं करत आपण मोती ओवून घेतले एक एक सेंटरला आणि आता आपले 6 मोत्यांचा जो आकार आहे तो आलेला आहे म्हणून तिथे आपण सुईमध्ये 5 क्रिस्टल बीड ओवले आणि सुई
अशा प्रकारे आपण आपल्या पहिल्या क्रिस्टल बीडमधून पास केली की आपलं एक बघा सेंटरला एक 5 मोत्यांचं फूल तयार झालेलं दिसत आहे. आता हा कॉन्ट्रास्ट इफेक्ट आपण आणत आहोत. आधी आपली पांढरी मोती आणि त्यावर डार्क रंगाचं हे फूल एक तयार केलं सेंटरला, म्हणजे कॉन्ट्रास्ट लुकमुळे आपली राखी अजूनच छान दिसत आहे. सुई आपल्या मधल्या मोत्यांच्या आजूबाजूच्या 2-3 मोत्यांमधून पास करून आपलं हे जे मधलं डार्क रंगाचं फूल आहे ते आपण सिक्युअर केलं आणि पुढची 3 फुलंसुद्धा आपण अशाच प्रकारे तयार करणार आणि बाकीची जी एक मोती आहेत तीही लावून घेतली की आपली ही राखी तयार झालेली आहे. पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमुळे अतिशय सुंदर दिसत आहे ही राखी. आणि बघा अशी दिसणार आहे ती जेव्हा आपण आपल्या भावाच्या हातावर बांधणार तेव्हा. आणि हे होतं आपलं डिझाईन नंबर 2 आजचं. आणि आता सुरुवात केलेली आहे आपण डिझाईन नंबर 3ला. त्यासाठी आपण आपल्या मोत्यांचे दागिने करण्यासाठी जो ही सुई दोरा वापरला त्या सुईमध्ये 6 मोती ओवून घेतलेले आहेत आणि त्यांचं असं एक फुलासारखा आकार तयार केला, म्हणजे हे आपलं राखीच्या सेंटरला जे फूल असतं ते आपण तयार करत आहोत. त्या आकाराला सिक्युअर करण्यासाठी 2-3दा गाठ मारून सुई पुढच्या मोत्यातून पास केली आणि मग एक्स्ट्रा धागा कट केला. आता ह्यामध्ये आपण एक मोती ओवून घेतला सुईमध्ये आणि तो सेंटरला अशा प्रकारे प्लेस केला अपोजिट मोत्यामधून सुई पास करून. आणि पुन्हा सुई एकदा पूर्ण फुलांच्या मोत्यांमधून पास केली, म्हणजे आपला हा मोत्यांच्या फुलाचा आकार सिक्युअर झाला आणि त्याला गाठ मारून सुई पुढच्या 2 मोत्यांमधून पास करून धागा कट केला. आणि जसं आपण सुरुवातीला आपल्या उलनचे 2 दोऱ्यांच्या सेंटरला आपलं मधलं फूल चिटकवून घेतलं होतं, तसंच 2 दोरे घेतले उलनचे, ज्यांची टोकं आपण टोकदार करून घेतली ग्लूच्या मदतीने आणि सेंटरला आपलं फूल चिटकवून घेतलं. आणि आता आपल्या एका दोरामध्ये एक मोती ओवून घेतला आणि दुसरा दोरा त्यातून अपोजिट डायरेक्शनने अशा प्रकारे पास केला की एक मोती गुंफला गेलेला आपल्याला दिसत आहे 2 दोऱ्यांमध्ये. आणि त्यानंतर पुन्हा एक गाठ मारून घेतली, म्हणजे आपला एक मोती सिक्युअर झाला. आता हीच प्रोसेस रिपीट करणार आपण. एका दोऱ्यामध्ये एक मोती ओवून घेतला आणि दुसरा दोरा अपोजिट डायरेक्शनने आपण ओवून घेतला त्याच मोत्यामध्ये, म्हणजे असं आपलं एक मोती गुंफत आपण ही लाईन तयार करणार आहोत. मोती ओवून झाला दोन्ही दोऱ्यांमध्ये की पुन्हा एक गाठ मारून तो मोती आपण सिक्युअर करत जाणार. हीच प्रोसेस आपण रिपीट करणार. आपल्याला जेवढी लांबी पाहिजे तेवढी लांबी. मी या ठिकाणी अशाच प्रकारे 7 मोती गुंफून घेतलेले आहेत. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोती. आणि अशा प्रकारे आपण हे सेंटरला फूल आणि बाजूला अशी मोत्यांची लाईन, अशी ही आपली राखी तयार झालेली आहे. आणि हे आहे आपलं डिझाईन नंबर 3. बघा अतिशय सुंदर आणि अतिशय रॉयल दिसत आहे. आणखीन अशी छान घरच्या घरी मोत्यांच्या राख्यांची 3 डिझाईन्स आपण बघितली आणि तिन्ही डिझाईन्स हाताला लावल्यावर अतिशय सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे आपण ही डिझाईन्स घरी करू शकतो आणि आपल्या भावांना घरची राखी तयार करून खुश करू शकतोय. तर ह्या रक्षाबंधनला आपल्या घरच्याच घरी स्वतःच्या हाताने केलेली राखी आपल्या भावाला नक्की बांधा आणि भावाला खुश करा. आणि आजची ही डिझाईन जर आपल्याला आवडली असतील तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. ओखास क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण अशाच घरच्या घरी बनवता येतील अशी दागिने, कपड्यांचे एक्सेसरीज बघत असतो. आपण ओखास क्रिएशनवर सिविंग सीझन सुरू केलेला आहे आणि म्हणूनच आपण सिविंग सीझनमध्ये हेअर एक्सेसरी सिरीज सुरू केलेली आहे. मात्र आता राखी पौर्णिमा येते म्हणून आपण खास स्पेशल पार्ट आणलेला आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्या राखी बनवण्याचे आपण 2 भाग करणार आहोत. त्यातला हा पहिला भाग आहे. दुसरा भाग लवकरच येणार आहे. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी जी की आपण घरच्या घरी करू शकतो, अशी नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन्स सोबत. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.